द्रविड हायस्कूलच्या विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी महेश भालचंद्र इनामदार, शाळेच्या NCC विभागाचा प्रमुख. सध्याच्या टाळेबंदीच्या काळात अतुलनीय काम करणाऱ्या सरकारी, निमसरकारी आणि खाजगी संस्थांमधील कर्मचाऱ्यांना शाळेकडून मानाचा मुजरा. भारताच्या संरक्षण दलात काम करणाऱ्या आणि आपल्या सर्वश्रेष्ठ कामाने, प्रसंगी प्राणत्यागाने देशाची सेवा करणाऱ्या, अत्यंत कठीण परिस्थितीत धैर्य आणि देशाविषयीची निष्ठा अविचल ठेवणाऱ्यांना परमवीर या सर्वोच्च शौर्य पुरस्काराने सन्मानित केले जाते हे तुम्ही जाणताच. अशा 21 परमवीरांची रोज एकेकाची ही पराक्रमगाथा तुम्हाला ऐकायला आवडेल याची आम्हास खात्री आहे. लेखन केले प्रकाश बोकील यांनी. तंत्रसहाय्य आहे प्रशांत कुमार मल्लाडे यांचे आणि कथाकथन केले मुख्याध्यापक व शाळेचे माजी NCC अधिकारी नागेश शंकर मोने यांनी. याची सुरुवात करूया राष्ट्रगीताने. चला तर मग उभे राहूया, देशाला ताठ मानेने कायम उभे ठेवूया. वर्दी के लिए जान कुर्बान. सुभेदार योगिंदर सिंग यादव. आपत्ती नैसर्गिक असो वा मानव निर्मित, कठीणातल्या कठीण परिस्थितीत आपल्या उद्दिष्टापासून दूर न जाता कर्तव्य करणाऱ्या परमवीरांची कहाणी भयचकित करणारी, तसेच रोमहर्षक आणि त्याचवेळी प्रेरणा देणारी असते. खरं तर युद्ध ही बाब अमानुषच खरी, पण देश टिकला तर आपण आणि आपला विचार टिकणार. म्हणून टोकाची अपरिहार्यता असेल तर आणि तरच युद्ध, तर आणि तरच मानवी हिंसा समर्थनीय. अशा वेळेसच पराक्रमाच्या पुरुषार्थ गाथांना अर्थपूर्णता प्राप्त होते. 1999च्या कारगिलच्या युद्धात ज्या परमवीरांचे योगदान आपण पाहतो आहोत, त्यातील अखेरचा परमवीर योगिंदर सिंग यादव, सुभेदार योगिंदर सिंग यादव. सध्या वयवर्ष 40 असणारा सुभेदार योगिंदर सिंग यादव, ते सध्या भारतीय सेना दलामध्ये कार्यरत आहेत. ज्या वेळेला त्यांना परमवीर चक्र पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं, तेव्हा त्यांचं वय होतं अवघं 19-20 वर्ष. या लहान वयात त्यांनी जो काही अभूतपूर्व अद्वितीय असा पराक्रम गाजवलाय, त्याची पायाभरणी त्याच्या आईवडिलांनी केली होती. त्यांचे वडील स्वतः सैन्यात होते. 1965 आणि 1971च्या भारत पाकिस्तान युद्धामध्ये त्यांचा सहभाग होता. लष्करी सेवेतली कडक शिस्त आणि पराकोटीचं साहस त्यांच्या रोमारोमात मुरलं होतं. त्यांचं नाव होतं रामकरण सिंग. भविष्य काळातल्या एका शूरवीर जवानाच्या उत्तुंग पराक्रमाची पायाभरणी आईवडिलांनी केली होती. योगिंदरला एक भाऊ आहे, जितेंद्र सिंग त्याचं नाव, मोठा त्याच्यापेक्षा. वडिलांकडून युद्धाचे पराक्रमाचे किस्से त्यांनीही ऐकलेले. जितेंद्र आणि योगिंदर जणू रामलखनच. वडिलांप्रमाणेच जितेंद्रही सैन्यात भरती झाला होता आणि त्याच्या पाठोपाठ अर्थातच योगिंदरही. योगिंदरचं त्यावेळचं वय होतं अवघं 16.5 वर्ष. 11वीत शिकत होता तो त्यावेळी. भारतीय सेना दलाच्या 18 ग्रेनेडियर या रेजिमेंटमध्ये तो भरती झाला. याच 18 ग्रेनेडियरनी देशाला परमवीर तर दिलेच आणि एक पुरुषार्थाची वैभवशाली परंपरा उत्पन्न केली. या ग्रेनेडियरचं चिन्ह आहे एक कुंभ. या कुंभाच्या मुखापाशी अग्निज्वाळा आणि या कुंभावर सिंहाचं चिन्ह आहे. सर्वदा शक्तिशाली असं त्यांचं बोधवाक्य आहे. आपण जबरदस्त पराक्रम गाजवावा
असं योगिंदरला पहिल्यापासूनच वाटत असे. सुदैवाने त्याची इच्छा पूर्ण करण्याची संधी त्याला लवकरच मिळाली. म्हणजे सैन्यात भरती झाल्यानंतर अवघ्या 2-2.5 वर्षात. इसवी सन 1999चं वर्ष होतं ते. भारत पाकिस्तान सीमारेषेच्या जवळ कारगिल, द्रास, बटालिक या भागात पाकिस्तानी सैनिकांनी जबरदस्त घुसखोरी केली होती. भारतीय लोकांना, लष्कराला त्याची कल्पनाच नव्हती. भारत पाक सीमेवरचं कारगिल नावाचं ठाणं हे लष्करीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं आणि संवेदनशील असं ठाणं आहे. त्यातही तिथली टायगर हिल ही टेकडी तर अत्यंत मोक्याची, भौगोलिकदृष्ट्या खूपच महत्त्वाची. कारण त्या टेकडीच्या अगदी जवळूनच हमरस्ता जातो, नॅशनल हायवे जातो. क्रमांक 1चा हमरस्ता. भारताच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा राष्ट्रीय महामार्ग म्हणजे पराकोटीचा महत्त्वाचा रस्ता आहे. टायगर हिल भारताच्याच हद्दीतली टेकडी. ती टेकडी ज्याच्या ताब्यात असेल तो केवळ एखादी तोफ आणि एखादी मशीन गन यांच्या सहाय्याने या नॅशनल हायवेवर गोळीबार करून त्या हायवेवर संपूर्ण नियंत्रण मिळवू शकतो. आणि तसं जर झालं तर काश्मीर खोरं भारतापासून तुटून व्हायला वेळ लागणार नाही याची पाकिस्तानला कल्पना आहे. आणि म्हणून पाकिस्तानी घुसखोरांनी नेमकं हेच केलं होतं. हेच म्हणजे टायगर हिल त्याने आपल्या ताब्यात घेतली होती. भारताच्या दृष्टीने ही बाब अत्यंत गंभीर, अत्यंत धोकादायक होती. कोणत्याही परिस्थितीत ही टेकडी परत आपल्या ताब्यात घ्यायलाच हवी, तेही लवकरात लवकर, असा निर्णय झाला. टायगर हिलच्या शेजारची संपूर्ण पर्वतरांगच घुसखोरांनी व्यापली होती. टायगर हिलची उंची 16,500 फूट, सरळसोट पर्वतकडा, 12 इमने बर्फाने आच्छादित, आसपास हिमनद्या. कारगिलचं युद्ध सुरू झालं आणि रजेवर गेलेल्या तमाम जवानांच्या रजा रद्द करून सर्वांना आपापल्या ड्युटीवर तात्काळ हजर होण्याचे आदेश लष्कराकडून पाठवण्यात आले. योगिंदरही त्यातलाच एक. तो रजेवर होता. तो स्वतःच्या गावी आला होता. स्वतःच्या लग्नासाठी आला होता. हो, नुकतंच त्याचं लग्न झालं होतं. दिवस होता 5 मे 1999. त्यानंतर अवघ्या 10-15 दिवसामध्येच त्याला आपल्या सेक्टरमधल्या, द्रासमधल्या बटालियनच्या अधिकाऱ्यांपुढे पुढील आदेश घेण्यासाठी उभं राहावं लागलं होतं. मोहीम ठरली होती टायगर हिल ताब्यात घ्यायची. या मोहिमेसाठी सर्वात आधी काही निवडक जवानांचं एक घातक पथक तयार करण्यात आलं होतं. या पथकात एकूण 23 जण होते. जीवावर उदारून कोणतीही कामगिरी फत्ते करण्याची हिंमत आणि धाडस असणाऱ्यांचं हे पथक होतं. बटालियनमधील सर्वात जास्त बलवान, धैर्यवान, निश्चयी जवानांची निवड केली जाते अशा या घातक पथकांसाठी. याला डेडली कंपनी असंही नाव आहे. 18 ग्रेनेडियर या रेजिमेंटच्या या घातक पथकातले हे सगळे जवान म्हणजे जणू स्पेशल कमांडोज होते. कोणतीही अशक्य वाटणारी कामगिरी यांच्यावर सोपवली की त्यांनी ती पूर्ण करणं महत्त्वाचंच असे. मोहीम सुरू झाली. घातक तुकडी टायगर हिलकडे रवाना झाली. तिथलं तापमान उणे 14-15 अंश सेल्सिअस, कडाक्याची थंडी. वर चढण्यासाठी ज्या दोराचा आधार घेतला जात होता त्या दोरावरची पकड घट्ट बसत नव्हती. दोरावरचा हात थोडासाही सैल झाला असता तर 10-12 हजार फूट खाली खोल दरीत कायमचं विसावावं लागलं असतं. प्रत्येकाच्या पाठीवर 25 किलोचं ओझं, शिवाय हातात रायफल, टेकडीचा सुळका अक्षरशः 80 अंशाच्या कोनातला. दोराच्या मदतीनंच वर चढणं क्रमप्राप्त. शत्रू टेकडीवर, उंचावर. त्यामुळे खालून वर येणारे भारतीय जवान शत्रूला सहज दिसत होते. नेम धरून ते त्या जवानांना टिपू शकत होते. म्हणून मग रात्रीच्या अंधारातच मोहीम चालू ठेवायची. मिट्ट काळोखात. दिवसा टेकडीवरील लहान लहान उंचवटे, छोटे मोठे खड्डे यात लपून राहायचं. जराही हालचाल नाही करायची. अंधार पडेपर्यंत. जे काही करायचं ते रात्रीच्या अंधारात. शत्रूचा गोळीबार तर अविरतपणे चालूच. तो चुकवत इंचानं पुढं सरकायचं. हे सगळं कमी होतं का काय म्हणून शत्रूनं अगदी अचानकपणे टेकडीवर चढणाऱ्या घातक पथकावर एअरबर्स्ट नावाचे बॉम्ब टाकायला सुरुवात केली. नावाप्रमाणेच हे बॉम्ब हवेतच फुटायचे आणि त्यातले अणुकुचीदार विषारी असंख्य लोखंडी कण वेगाने बाहेर पडायचे. अनेक सैनिकांच्या शरीरात घुसायचे. मरणापेक्षाही जास्त वेदना व्हायच्या या विषारी आणि टोकदार कणांनी. सुदैवानं रात्रीची वेळ असल्यानं अंधारात अंदाजानं फेकलेले हे बॉम्ब घातक तुकडीच्या जवानांना फारसं काही नुकसान करू शकले नाहीत. दिवसा लपून राहायचं. एका अर्थाने विश्रांतीच घ्यायची. रात्री टेकडीवर पुढं जात राहायचं. असं सलग 3 रात्री चालू होतं. आता टायगर टेकडीचा माथा घातक तुकडीच्या दृष्टीच्या टप्प्यात आला होता. 2 जून 1999ची रात्र. काळीकुट्ट अंधारी रात्र. अखेरची चढण. मोहिमेचा अखेरचा टप्पा. योगिंदर अत्यंत सावधपणे चढत होता. कधी दोराच्या मदतीनं, कधी पायांनी चालत चालत. सरळ उभी चढण. ओलसर निसरडे खडक. त्यात खाचाखोचा, भेगा हातांनी चाचपडत शोधायचा. त्यांचा आधार घ्यायचा. पुढं जात राहायचं. केवढं मोठं अग्निदिव्य हे. अवघड काम. पण आपले जवान पार पाडत होते. देशासाठी पार पाडत होते. प्रत्येकाच्या शारीरिक आणि मानसिक ताकदीची ती कठोर परीक्षा होती. योगिंदर तर अवघा 19 वर्षाचा युवक. घातक पथकातला सर्वात लहान जवान. पण अफाट देशप्रेम आणि प्रचंड राष्ट्रनिष्ठा
यांच्या बळावर तो समोर आलेल्या प्रत्येक आव्हानाला खंबीरपणे तोंड देत होता. सगळं अगदी मनापासून स्वेच्छेने करत होता. 3 जूनची पहाट नुकतंच कुठं उजाडू लागलं होतं. योगिंदर आता आपल्या सहकाऱ्यांसह एका सपाट पठारावर पोहोचला होता. त्याला वाटलं, अरे आलो की आपण टायगर हिलच्या टॉपवर. पण तसं झालं नव्हतं. टायगर हिलचा माथा अजून खूपच दूर होता, उंचावर होता. पण तिथं पोहोचणं तर अत्यंत आवश्यक होतं. पठारावर आता लपायला जागा नव्हत्या. मग काय, चलो आगे बढो. दिवस असूनही घातकी पथक पुढं निघालं. हे फार जोखमीच होतं त्या क्षणी, पण पुढे जाणं भागच होतं. कधी चालत सरपटत मिळेल त्या आडोशामागे लपत छपत जवान पुढे जात राहिले. 3 जूनचा संपूर्ण दिवस यातच गेला. संध्याकाळी मात्र शत्रूनं जबरदस्त हल्ला चढवला. अगदी अचानकपणे चोहोबाजूने रायफल आणि मशीनगनच्या गोळ्यांचा पाऊस पडू लागला. घातक पथकातल्या जवानांची पळापळ झाली, पांगापांग झाली. ताबडतोब टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या भारतीय ठाण्यावर संदेश पाठवण्यात आला, तोफखाना सुरू करा. दुसऱ्याच क्षणी खाली दरीमध्ये असलेल्या बोफोर्स तोफांच्या ताफ्यानं तुफानी मारा सुरू केला. शत्रू गडबडला. बराच वेळ हा मारा सुरू होता, त्यामुळे शत्रू प्रत्युत्तर देऊ शकत नव्हता. त्याचा परिणाम असा झाला की विस्कळीत पांगापांग झालेलं घातक पथक पुन्हा एकत्र जमू शकलं, पुढं पुढं जाऊ शकलं. हे बाना मध्यरात्र उलटून गेली होती. आता मात्र कोणत्याही परिस्थितीत दिवस उजाडायच्या आत टेकडीच्या माथ्यावर पोहोचायचं आणि उगवत्या सूर्याच्या साक्षीनं टेकडीवर तिरंगा फडकवायचा, असा दृढ निश्चय करून योगिंदर आपल्या जोडीदारांसह पुढे पुढे जात राहिला. शत्रूकडून गोळीबार होतच होता, पण तरीही त्याची तमा न बाळगता तहानभूक विसरून तो पुढे पुढे जात राहिला. 4 जूनची पहाट. घातक पथक एका नाल्यापाशी पोहोचलं होतं. तो नाला म्हणजे त्या क्षणी योगिंदरला जणू एखादा हायवे सारखा वाटला. त्याचाच आधार घेत लपत छपत तो पुढे पुढे निघाला. पाठोपाठ त्याचे साथीदार. नाल्यावरचा एक छोटासा पूल त्यानं पार केला. त्याच्या पाठोपाठ इतर 6 जवानांनी सुद्धा तो पूल ओलांडला आणि पुढच्याच क्षणी शत्रूकडून गोळीबार सुरू झाला. हा इतका धुवाधार होता की घातक पथकातल्या उरलेल्या बाकीच्या जवानांना तो पूल ओलांडून पलीकडे काही जाणं शक्यच झालं नाही. गोळ्यांचा अक्षरशः धोधो पाऊस चालू झाला. शत्रूने घातक पथकाचा नेमका ठाव ठिकाणा शोधला होता. शत्रूच्या टप्प्यात आयतेच सगळेजण सापडले होते. हे जवान 1 इंचभरही आता ते जवान पुढे जाऊच शकत नव्हते. ते मागं फिरले, पण इकडे त्या पुलावरून पुढे गेलेला योगिंदर आणि ते 6 जवान शत्रूच्या गोळीबारांच्या तडाख्यातून स्वतःला वाचवत वाचवत पुढे जात राहिले. आता मागेच जाऊ शकत नव्हते. परतीचा मार्ग बंद झाला होता. पुढे पुढे जाणं क्रमप्राप्त होतं आणि खरं तर त्यांचं तेही शेवटचं टार्गेट होतं. योगिंद्र सिंगच्या जबरदस्त नेतृत्वाखाली घातक पथक पुढं पुढं आणि पुढंच निघालं होतं. आता बोफोर्स तोफांचं संरक्षण कवच थांबलं होतं, हळूहळू उजाडत होतं. तेवढ्यात योगिंदरला एक संकट दिसलं. संकट म्हणजे आडोसा. स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि त्याच्या आड सुरक्षितपणे लपून छपून बसून शत्रूवर हमला करण्यासाठी तयार केलेला तात्पुरता आडोसा. हा संरक्षक मोर्चा म्हणजे संगड. मोठे दगड एकावर एक रचून वाळूची पोती वापरून हा आडोसा तयार केलेला असतो. गंमत म्हणजे त्या संगडच्या इतक्या जवळ जाऊनही तिथल्या सैनिकांना योगिंदरची ही 7 जणांची तुकडी दिसली नव्हती. आपण त्यांच्या दृष्टीस पडण्याआधी आपणच त्यांच्यावर हल्ला करायचा असा विचार योगिंदरच्या मनात चमकला आणि पुढच्या क्षणी त्या संगडच्या अगदी जवळ गेला. तिथं दबा धरून बसलेल्या पण बेसावत शत्रूवर त्यानं तुफानी हल्ला चढवला. हा हल्ला इतक्या अचानकपणे झाला होता की शत्रूकडून कसलाही प्रतिकार होण्यापूर्वीच तिथले 4ही पाकिस्तानी जवान जागच्या जागीच ठार झाले. पहिली चकमक योगिंदर आणि त्याच्या जवानांनी जिंकली, पण खरं युद्ध तर अजून व्हायचंच होतं. सावध झालेल्या शत्रूनं टेकडीच्या वरच्या बाजूने योगिंदर सिंगाच्या दिशेनं तुफानी गोळीबार सुरू केला. योगिंदरनं केलेल्या हल्ल्याच्या गोळीबाराचा आवाज वर पोहोचला होता, त्यामुळे तिथल्या बंकर्समधून शत्रूनं थेट या 7ही जणांवर हल्ला चढवला होता. योगिंदर उघड्यावर होता, खाली होता. शत्रू टेकडीवर लपून सुरक्षित जागी बसला होता. अत्यंत बिकट परिस्थिती होती ही. गोळ्यांचा भडीमार चालू झाला. इंचभरही हालता येत नव्हतं, प्रतिहल्ला करता येत नव्हता. जवळचा दारुगोळाही संपत चालला होता. अशा वेळी एकच गोष्ट करणं शक्य होतं, मगाशी ज्या संगडावर हमला केला होता त्याच संगडचा आधार घेणं, तिथंच लपून राहणं. त्या क्षणी तर तिथली सर्वात सुरक्षित जागा तीच होती. योगिंदरनं नेमकं तेच केलं. त्याच्या पाठोपाठ इतरही 6 जवानांनी त्याच संगडचा आश्रय घेतला. सुदैवानं शत्रूनं संगडभोवती भूसुरुंग पेरले नव्हते, अन्यथा कोणत्याही क्षणी एखाद्या भूसुरुंगावर एखाद्या जवानाचं एखादं जरी पाऊल पडलं असतं तर सारे जण गतप्राण झाले असते. पण संगडमध्ये पोहोचणं म्हणजे काही सर्वस्व नव्हतं. तिथूनच खरं तर पुढची लढाई चालू ठेवायची होती. 7 जणांना अपुऱ्या संपत चाललेल्या दारुगोळ्यानिशी शत्रूच्याच घरातून शत्रूवरच हल्ला करायचा होता. त्यांनीच मारलेल्या शत्रू सैनिकांचे मृतदेह आसपास पडले होते. योगिंदरनं प्रत्येकाला त्याची योग्य ती पोझिशन दिली, सूचना दिल्या. प्रत्येकजण दैयात तयार. वरून शत्रूचं फायरिंग, खालून घातक पथकाचं फायरिंग. 4 जूनच्या त्या पहाटे तब्बल 5 तास दोन्ही बाजूनी फायरिंग चालू होतं. सलग 5 तास. हे 7च, शत्रूची संख्या मात्र त्यांच्या 10 पटीपेक्षा जास्त. या 5 तासात योगिंदर आणि त्याचे साथीदार 1 इंचभर देखील पुढे सरकू शकले नव्हते. पण सुदैवानं त्यातला एकही जण जखमी सुद्धा झाला नव्हता. पण तरीही सलग 5 तास तुफानी गोळीबाराच्या छायेखाली राहणं म्हणजे दर सेकंदाला एक मरणच अनुभवणं होतं. शिवाय या सलग 5 तासांच्या फायरिंगमुळे योगिंदर जवळचा दारुगोळा जवळजवळ संपत चालला होता. विशेष म्हणजे त्यानं संगडमध्ये पडलेला शत्रूचा दारुगोळाही वापरला होता. शस्त्र आहेत पण दारुगोळाच नसेल तर लढणार कसं? नाधड माघारी जाता येत, नाधड पुढे जाता येत.
मदत तर येणं शक्यच नाही कुठून. नादड युद्ध करताय. अशा असहाय्य स्थितीमध्ये मरणाला सामोरं जाणं एवढा एकच मार्ग योगिंदरच्या पुढे उरला होता. कारण शत्रू संख्येने प्रचंड होता, बलशाली होता. कसलाही आवाज न करता निश्चित पडून राहायचं. हातगाईच्या आमनेसामनेच्या लढाईमध्ये उरलेला दारुगोळा शिल्लक ठेवायचा आणि तो वापरायचा. अंतिम निर्णायक लढाईत जास्तीत जास्त शत्रू सैनिक ठार करण्याचे काम करायचे आणि मगच हौतात्म्य पत्करायचे असा निश्चय आता योगिंदरनी केला. त्याच्या 6 जणांनी संगडमध्ये मृत सैनिकांच्या गारड्यात शांतपणे स्वतःला पडून ठेवलं. बराच वेळ 1.5-2 तास मध्ये गेले. दुपारी 11:30च्या सुमारास 10-12 पाकिस्तानी सैनिक वरून खाली आले. इतका वेळ भारतीय जवानांकडून एकदाही फायरिंग न झाल्यानं बहुधा ते मेले असावेत असं त्यांना वाटलं. त्याची खात्री करण्याकरता ते आले आणि बेधडकपणे त्या संगडमध्ये घुसले. अगदी जवळ पोहोचले ते त्या घातक पथकाच्या. दुसऱ्याच क्षणी 7 जणांनी फायरिंग सुरू केलं. घाबरूनच गेले, पूर्ण गोंधळले. भेदरलेल्या अवस्थेमुळे त्यांना आपल्या रायफल चालवण्याचं काही सुचलं नाही. 12पैकी 10 जण तर तिथल्या तिथेच गतप्राण झाले. उरलेले 2 पळून गेले. अवघ्या काही मिनिटातच हा चमत्कार घडला होता. एका फटक्यात 10 जण खलास झाले होते. शत्रूला त्याच्याच ठाण्यात नामोहरम केलं होतं योगिंदरने आणि त्याच्या छाव्याने. त्यानंतर पुन्हा ते 7 जण पहिल्यासारखेच निश्चित पडून राहिले, चिडीचूप. पण शत्रू आता चवताळला होता. जणू त्याच्या शेपटीवरच योगिंदरने पाय दिला होता. तो आता शांत बसणार नव्हता हे उघडच होतं. अर्ध्याच तासानंतर 30-40 शत्रू सैनिकांनी त्या संगडला 4 बाजूंनी घेरलं. त्यांच्याकडे आता ऑटोमॅटिक गन्स होत्या, शिवाय हेवी मशीन गन्स होत्या, रॉकेट्स होती त्यांच्याकडे. मारा जबरदस्त करणार होते ते. जोडीला मोठे मोठे दगड, शिळाई, खडकही ते वरून खाली ढकलणार होते. खरं तर योगिंदरच्या दृष्टीने आभाळच फाटलं होतं. अतिशय थोड्या गोळ्या आणि थोडेफार हँड ग्रेनेड्स त्याच्यापाशी उरले होते. शांतपणे त्या संगडमध्ये पडून राहून तो हा सगळा मारा सहन करत होता. तेवढ्याच शत्रूच्या एका तोफ गोळ्याच्या धमाक्यामुळे त्याची लाईट मशीन गन जरा उडून गेली, दूर जाऊन पडली. ती उचलून आणण्यासाठी योगिंदर उठला. तेवढ्यात त्यानं वर पाहिलं तर काय दिसलं त्याला? संगडच्या वरच्या बाजूला पठाणी सूट घातलेले 7-8 पाकिस्तानी सैनिक हातात हँड ग्रेनेड्स घेऊन उभे आहेत, बिलकुल सामने. 7-8 यमदूतच होते ते. योगिंदरने आपल्या सहकाऱ्यांना सावध केलं. ते आता फायरिंग करणार तोच. त्या 7 जणांपैकी एकानं योगिंदर सिंगच्या दिशेनं हँड ग्रेनेड फेकला. योगिंदरच्या गुडघ्यावरच तो फुटला. पाठोपाठ दुसराही हँड ग्रेनेड त्याच्यावर आदळला, नेमका त्याच्या कपाळावर. जीव घेण्या वेदना, गुडघा फुटलेला, धड उभं राहता येईना. रक्तबंबाळ झालेलं कपाळ, जखमी शरीर, भळाभळा वाहणारं रक्त, असह्य वेदना. तेवढ्यात नरेश नावाचा त्याचा जोडीदार हातात बँडेज घेऊन योगिंदरच्या दिशेने धावला. आता तो योगिंदरची जखम बांधणार तेवढ्यात नरेशच्याच अंगावर एक बॉम्ब फुटला. प्रचंड स्फोट झाला. बँडेज हातात तसंच राहिलं आणि नरेश धराशाही पडला. त्या बॉम्ब वर्षावात आणि गोळीबारात घातक पथकातले भारतीय जवान एकापाठोपाठ एक शहीद झाले. मुळात होतेच किती जण? फक्त 7. शत्रू सैनिक 30-40. त्या 7 जणांपैकी एकही जण जिवंत राहू नये यासाठी शत्रूने अगदी जवळून खूप मोठ्या प्रमाणावर गोळीबार केला होता. पुन्हा पुन्हा फायरिंग केलं होतं. आता सर्व भारतीय सैनिक मेले आहेत याची खात्री करून शत्रू सैनिक त्या संगडपासून दूर जाऊ लागले. तेवढ्यात 2 शत्रू सैनिक आपल्या दिशेने येत असल्याची चाहूल योगिंदरला जाणवली. ते जवळ आले. त्यातला एक जण खाली वाकला. त्याने योगिंदरची रायफल उचलली. आता तो नेमकं पुढं काय करतो याचा अंदाज पडल्या योगिंदर घेत होता. पण क्षणार्धात त्याला आठवलं, हे आपल्या कमरेच्या पट्ट्यात हँड ग्रेनेड आहे. मग काय, दुसऱ्या क्षणी त्याने कमरेतला तो हँड ग्रेनेड हातात घेतला. पडल्याच खूप कष्ट पडले त्याला. मोठ्या जिद्दीने तो हँड ग्रेनेड त्याने आपल्या ओठापर्यंत नेला. दातांनी त्याने पिन उपसली आणि सगळी ताकद एकवटून तो बॉम्ब त्या पाठमोऱ्या उभ्या असलेल्या पाकिस्तानी सैनिकाच्या दिशेने भिरकावला. प्रचंड स्फोट झाला. अनपेक्षितपणे झाला, अत्यंत अनपेक्षितपणे झाला. त्या पाकिस्तानी सैनिकाचं मस्तकच निखळ पडलं. तो जागच्या जागी कोसळला, अगदी योगिंदरच्या जवळच. तशाही जखमी अवस्थेत योगिंदरने आपली रायफल उचलण्याचा प्रयत्न केला. धडपणे उभाही राहू शकत नव्हता तो. पण आता त्यानं ओळखलं होतं की आपण आता एकटेच जिवंत उरलो आहोत. आता आपल्याला एकट्यालाच ही लढाई लढायची आहे. त्यानं दूर निघून जात असलेल्या शत्रू सैनिकांवर गोळीबार करायला सुरुवात केली. होत्या नव्हत्या तेवढ्या हँड ग्रेनेडचा वापर करायला सुरुवात केली. ज्या अर्थी संगडमधले सर्वच्या सर्व भारतीय सैनिक ठार मारलेत, पण तरीही एवढा भारी गोळीबार होतोय त्या अर्थी नक्कीच ताज्या दमाची नव्या सैनिकांची भारतीय सेना दलाची कुमक आली असेल. या समजुतीने शत्रू सैन्याने पळायला सुरुवात केली. योगिंदरचं धाडस. तो रांगत त्या पळपुट्या सैनिकांच्या मागे जाण्याचा प्रयत्न करत होता. दुरूनच त्याने पाहिलं की शत्रू सैनिक आहे कुठे लपलाय, काय गोष्टी त्याच्याकडे असू शकतात. आता परत माघारी मुख्य मोर्चावर जाऊन आपल्या वरिष्ठांना शत्रूचा नेमका ठाव ठिकाणा सांगायला हवा आणि मगच देह ठेवावा. या एका जबरदस्त अंतप्रेरणेने तो माघारी वळला. दुपारचे 1:30 वाजला होता. 4 जून 1999. एक पाय तुटलेला, एक हात खांद्यापासून निखळलेला, डोक्यावर बॉम्ब फुटलेला, शरीरात 14-15 गोळ्या घुसलेला, रक्तबंबाळ शरीराचा छिन्नविछिन्न झालेला, गणवेश घातलेला योगिंदर सिंग यादव. सगळे जोडीदार डोळ्या देखत मरण पावलेले. लंगडत रांगत तो नाल्यापर्यंत आला. तिथे त्यानं स्वतःला नाल्यात झोकून दिलं. वाहत तो खाली पोहोचला. तिथे एका खडकाला घट्ट पकडून लटकत राहिला रात्रभर. दुसऱ्या दिवशी सकाळी 5 जूनला 18 ग्रेनेडियर्सच्या काही सैनिकांना तो दिसला. त्यांनी त्याला नाल्यातनं बाहेर काढलं. अगोदर तिथल्या एका तात्पुरत्या इस्पितळात त्याला हलवलं.
हेलिकॉप्टरनं नंतर श्रीनगरला नेलं, तिथून दिल्लीला. या काळात तो बेशुद्धच होता. 9 जूनला तो शुद्धीवर आला. डॉक्टरांनी त्याच्या शरीरातल्या सगळ्या गोळ्या काढल्या, ऑपरेशन्स केली. बरेच महिने त्याच्यावर उपचार चालू राहिले. तो वाचला, जिवंत राहिला. एका अभूतपूर्व चमत्काराचा साक्षीदार. मात्र शुद्ध हरपण्यापूर्वी त्यानं आपल्या वरिष्ठांना शत्रूच्या संपूर्ण ठावठिकाणा आणि इतर तपशील सांगितला होता. त्या माहितीच्या आधारेच तर 18 ग्रेनेडियर्सच्या जवानांनी नंतर टायगर हिल ताब्यात घेतली होती. तिच्यावर तिरंगा ध्वज फडकावला होता. ग्रेनेडियर योगिंदर सिंग यादवला भारतीय सेना दलाचा सर्वोच्च पुरस्कार परमवीर चक्र प्रदान करण्यात आला. सर्वात लहान वयात जिवंत असताना बहुमान पटकावणारा जवान म्हणून त्याच्या नावाची नोंद सेना दलाच्या इतिहासात अजरामर झालेली आहे. हे का घडू शकलं? स्वतः योगिंदरनीच या प्रश्नाचं उत्तर दिलंय. तो म्हणतो, एक सैनिक धर्म, जात, प्रांत या गोष्टी मानत नाही. वो नहीं देखता, वो सिर्फ अपनी वर्दी के लिए जान कुर्बान करना जानता है. बघितलं, 2 जून, 3 जून आणि 4 जूनला 1999च्या 2 जून, 3 जून आणि 4 जूनला योगिंदर सिंग यादवानी, सुभेदार योगिंदर सिंग यादवानी आणखीन दुसरं काय वेगळं केलं होतं? जय हिंद.